रवींद्र धंगेकर आणि मुरलीधर मोहोळ यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून दररोज आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहे। रवींद्र धंगेकर हे दररोज मोहोळ यांच्यावर वेगवेगळे आणि गंभीर आरोप करत आहेत, त्यामुळे महायुतीमधील दोन पक्षांमधला तणाव वाढलेला आहे। या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे। त्यांचं म्हणणं नेमकं काय आहे ऐकूया। त्या दिवशी पण जेव्हा पुण्यात गेलो तेव्हाही मी भाष्य केलं होतं, आजही करतो। प्रत्येक कार्यकर्त्यांनी महायुती जपली पाहिजे आणि महायुतीमध्ये कुठे बेबनाव होईल अशा प्रकारचं कृत्य वक्तव्य करू नये। धंगेकरांच्याकडे जो काही निरोप पक्षाचा जायचा होता तो गेलेला आहे आणि धंगेकरांचं जे काही वक्तव्य आहे या बाबतीमध्ये देखील मी त्यांच्याशी बोलेन आणि ते मला भेटतीलही। मला त्यांचा निरोप योग्य निरोप आलेला आहे की पक्षामध्ये असणाऱ्या आपण ज्या मित्र पक्ष यांच्यावर काय बोलणं का मी पक्षाच्या विरोधात आज पण बोललो का कधी तुमच्या समोर? मी विकृतीवर बोलतो, जी विकृती पुणे शहराला लुटून खाती त्याच्यावर बोललो। आणि परत एकदा सांगतो की मला भारतीय जनता पार्टीच्या बरेच कार्यकर्ते स्वाभिमानी कार्यकर्त्यांचा पाठिंबा आहे, पण जे लाभार्थी जातात तिकिटासाठी मिंदेगिरी करतात त्यांच्यामध्ये चुळबुळ आहे, पण सर्वसामान्य भाजपचा चांगला कार्यकर्ता स्वाभिमानी कार्यकर्ता हा माझ्या बरोबर आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।